बॉल मध्ये 2 षटकार मारले. साईश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण शंतनूला पाहतोय. जयदीप मात्रे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि साईशच्या बॅटिंगची अगदी तो मजा घेतोय. चांगली बॅटिंग साईश मात्रे याच गावचा सुपुत्र आणि घरच्या क्रीडांगणामध्ये कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळाल्या. सॉफ्ट हँडने खेळला क्षेत्ररक्षकांना डायरेक्ट हिट. ओ बॉल पकडूनच ठेवला. थ्रो झाला नाहीये त्यामुळे रन्स मिळेल एक. पाहिजे पारितोषिक आलंय राज घरत, आवेश घरत, आदित्य घरत, आदिल घरत यांच्याकडून 50 जर खेळाडून काढल्या साईश मात्रेनं तर त्याला ताज हॉटेलमध्ये अगदी त्याची जेवणाची व्यवस्था राहील. किती प्रेम राहिले साईश मात्रेवरती. सातत्याने या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूंना उमटवलं, समस्त अखाती राज्यांमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडणारा साईश मात्रे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याला साथ देण्यासाठी जयदीप मात्रे आज बलाढ्य खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. गत वर्षी डिपेंडिंग चॅम्पियन बेलदारवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात इलाका हमारा और धमाका भी हमारा हे सांगत असताना साईश मात्रे आणि कंपनी चांगली बॅटिंग करतायत. जयदीपचा फटका मिस टायमिंग फटका फसलाय. ओ कॅच देखील सोडल्या. क्रिकेटचं सूत्र आहे पकडो कॅच जीतो मॅच आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या चुका करू शकत नाही. मोठं प्लॅटफॉर्म आहे, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. उरण तालुक्यातील एक दमदार राजशाही ठाट आयोजन तुम्ही आज या स्पर्धेमध्ये पाहताय. प्रथमतः बॅटिंग करतोय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. सुरुवातीला 2 षटकार जरूर आले परंतु त्याच्यानंतर शंतनूने देखील वापसी केली. चांगली गोलंदाजी. यॉर्कर फेकला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला. बॉल पकडला त्याच्यानंतर थ्रो करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल इथे देखील एक. पहिल्या षटकाचा खेळ आपण इथे पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई पोहोचलाय. बिनबाद 14 धावा. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई नेहमी चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा. गतवर्षी देखील प्रचंड मोठी लोकसंख्या प्रेक्षकांची आपण पाहिली आणि काल स्पर्धेचा ए लॉट आपण पाहिला. प्रेक्षकांना बसायला देखील जागा नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षकांना गर्दी केली. आज देखील प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. हे सातत्यानं प्रेम राहिलं उरण क्रिकेट प्रेक्षकांचं देखील आणि सर्वांचं आम्ही करू विशेष स्वागत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांना देखील तुम्ही ऐकाल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जासई टीमला बॅटिंग करत असताना 14 काढल्यात. षटक क्रमांक 2 तेजस पाटील हा गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. समर्थ लाईव्ह आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा संपूर्ण टेलिकास्ट करतायत. आम्ही त्यांचं देखील विशेष स्वागत करू. पंचांची देखील दमदार कामगिरी राहिली. थोडीशी घाई करा खेळाडूंना मी विनंती करतोय. 7:30 झालीत आणि पहिली लढत आपण एन्जॉय करतो. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस आल्या. ओ खराब बॉल. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशाराला इट्स नो बॉल. खराब लेंथ पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त उंची पाहायला मिळाली आणि इथून पंचांनी नो बॉलचा इशारा केला. फ्री हिटचा इशारा करत असताना अंपायर्स पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. तिथे एक्स्ट्राच्या साहाय्याने एक सिंगल 15 धावा. जयदीप बॅट्समन स्ट्राईक वरती उतरल्या. पहिल्या बॉलवरती त्याची कॅच ड्रॉप केली. आता त्याला संधी मिळाली स्ट्राईक वरती खेळण्याची आणि इथून फायदा त्याला उचलावा लागेल. फ्री हिटचा बॉल. ओ फ्री हिटचा बॉल. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पडल्यानंतर काटा चेंज झाला. बाहेरच्या दिशेने वलन घेणारी गोलंदाजी आपण तेजस पाटीलची पाहतोय. चांगलं नियंत्रण आता प्राप्त केलंय. जरी सुरुवात खराब झाली असली तरी आता सातत्य टिकवण्याचा त्याने देखील प्रयत्न केलाय. 15 धावा धाव फलकावरती. जयदीप या क्रीडांगणामध्ये सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहिलाय. सॉफ्ट हँडने खेळले. सरळच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर उभ्या. येथील वेगाने बॉल पर्यंत रन्स मिळेल एक. किती सेन्सेबल बॅटिंग करतायत. दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे या क्रीडांगणामध्ये पार्टनरशिपची गरज आहे. सुरुवातीच्या 2-3 ओव्हरमध्ये जर थांबून राहिलो तर त्याच्यानंतर अटॅक करू शकतोय आणि तोच प्रयत्न इथून बंटीचा देखील पाहायला मिळतोय. बॅट्समन साईश मात्रे 2 षटकार ज्या खेळाडूच्या बॅटमधून पाहिले आणि तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. त्याच्यासमोर तेजस पाटीलचं आव्हान. विकेट अद्यापही मिळाली नाही. विकेटचं खातं 0 आहे परंतु जर इथून 2-3 खेळाडू बाद केले तर दबाव वाढू शकतात जासई टीम वरती. पण सहजासहजी त्या विकेट्स तुम्हाला मिळणार नाही. कारण जासई खेळतोय घरच्या मैदानामध्ये. त्यांना ठाऊक आहे कुठल्या दिशेने कशा पद्धतीने या क्रीडांगणामध्ये खेळायला हवं आणि या गोष्टी आज जरूर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस पाटील मीडियम फास्टर गोलंदाज. चांगली रिदम चांगली हाय बॉटम ऍक्शन पाहायला मिळाली. तोच तेजस पाटील. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. झेलची संधी पकडलाय. कॅच ज्याबद्दल चर्चा केली. पहिला धक्का दिलाय. मेघनाथ शेट मात्र प्रतिष्ठा
चांगलं संगीत तुम्ही ऐकता. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे ज्यांची कीर्ती वाढत गेली आणि साऱ्या विश्वात जे वंदनीय झाले त्या राजा शिवछत्रपतींना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करूया. अभिमानाची भूमी आणि अगदी याच गावामधील आपण पाहिलं तर लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांची कर्मभूमी जन्मभूमी जरूर चर्चा करू आपण संपूर्ण रात्रीमध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतात. भूषण म्हात्रे, भूषणसाठी पारितोषिक आले. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज अनुपदादा पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज. बऱ्याचशा संघांना पॅक करताना आपण अनुपदादांना पाहिलं. मुरबी सारख्या बलाढ्य टीम वरती सातत्यानं त्यांचं प्रेम राहिलं आणि गावचा आज संघ खेळतोय आणि त्यांच्यासाठी पारितोषिक हे डेफिनेटली लावतील. आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे भूषणला. विकेट्स मिळाली. साईश जो आक्रमक दिसत होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं. तेजस पाटील विकेट टेकर गोलंदाज ओव्हर द विकेट्स ना. तेजस पाटील पुढचा बॉल समोर भूषण म्हात्रे आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आले तिथे देखील क्षेत्ररक्षक पोहोचतायत. गेल्या वर्षी अगदी डिफेंडिंग चॅम्पियन राहिलेत. बलाढ्य संघांना पराभूत करत इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि किती आयोजकांची वेगळी संकल्पना पाहायला मिळाली. अगदी गेल्या वर्षी जे चॅम्पियन झाले त्या संघाला विदाऊट पैसे न घेता इथे एंट्री दिली गेली आणि ते त्या संघाचं नाव आहे बेलदारवाडा टीम. 9-11 बेलदारवाडा या नावाने संघ आज उतरल्या. जयदीपचा तडाखा आडव्या बॅटने उडवलाय ऑन साइडला. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आगमन होताना पाहायला मिळते. दशरथजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रशांतजी पाटील साहेबांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. षटकार लगावला जयदीप म्हात्रे आक्रमक फलंदाज. व्हॉट अ शॉट, दर्जेदार स्ट्रोक. फटका आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या. लाजवाब बॅटिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी दमदार सिक्सर. त्या राजधानीवर आणि त्याच्यानंतर जोरदार प्रहार करत असताना जयदीप म्हात्रे तडाखेबाज फलंदाजी. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1 बाद 28 धावा. चांगली स्टार्ट मिळाले मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाला. एक खेळाडू जरूर बाद झाले. धाव फलकावरती 28 झाल्यात. चला 29 धाव फलकावरती 29 धावा जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अनुपदादा पाटील न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई या टीम साठी त्यांचं प्रचंड योगदान जरूर आपण चर्चा साधू. षटक क्रमांक 3 घेऊन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल पाटील. हा गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट्स न विशाल पाटील. समोर भूषण यॉर्कर बॉल सॉफ्ट हँड ने खेळलेत. मिसफील्ड झाले. 1 झाले. कंप्लीट बॉल सोडला. खेळाडूंना दुसरा धावेचा प्रयत्न. ओ धोका जाणवेल ऐन मोक्याच्या क्षणाला भूषण परतले. खेळपट्टीवरती रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगल न धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 30 धावा. 2.1 षटकांचा खेळ. 5 षटकांची मॅच आहे. आमच्या समेत पवनजी राठोड हे देखील स्कोरिंगच्या भूमिकेत आज संपूर्ण रात्रीमध्ये सातत्यानं 5 रात्रीमध्ये ते आपल्यासोबत जॉईंट आहेत. प्रत्येकाची चांगली मेहनत राहिली या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी आणि आज स्पर्धेची 4थी रात्र पाहायला मिळते. कमालीची स्पर्धा समस्त रायगड ठाण्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. काल आपण रायगड ठाणे भिवंडी परिसरातील खेळाडू पाहिले. पवन केनेसारखा दिग्गज खेळाडू पाहिला. सरळच्या दिशेनं सोडलेला कॅच आता महागडा ठरू लागला बेलदारवाडा टीमला. ठोकम ठोक क्रीडांगणाच्या आतमध्ये जयदीप म्हात्रे ऑन अ फायर नाव. षटकार व्हॉट अ शॉट, चांगली तडाखेबाज फटकेबाजी. किती
स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील जरूर केले, परंतु बॅट बॉलचा संपर्क घडला नाही. अंपायर सांगत असताना प्रेक्षक देखील हेच म्हणतात की अशा फटक्यांची खरंच गरज आहे का. चांगली बॅटिंग करतोय बंटी, चांगले फटके त्याने एक्झिक्यूट केलेत आणि अशा सिच्युएशन मध्ये आताचे खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे फटके खेळताना आपण नेहमी पाहिलंय. कंट्रोल तुमच्यामध्ये असायला हवा, तुमच्यामधील महत्वाचे फटके त्यांच्यावरती विश्वास हा तुमचा असणं फार गरजेचं आहे. टाकलाय हाफ ट्रॅकर बॉल, लाईन पाहूया. अंपायर सोडलेत, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. बंटीच्या बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत बंटीनं 3 षटकार लगावलेत. एक चांगली बॅटिंग तो साकारताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये फक्त 2 काढल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरचे पुढील 3 बॉल 3 षटकार देखील मारलेत. ही ताकद या खेळाडूची आहे. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगला बॉल चाललाय, स्क्वेअर लेग वरून फिल्डर वेगाने पोहोचलेत. ओ इथून एक सिंगल, फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे खेळाडूंना देखील मजा येते 5 षटकांच्या मॅचेस मध्ये. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या की जिथे 4 षटकं 3 षटकांच्या मॅचेस, परंतु न्यू यंगस्टर म्हटलं की नेहमी सातत्यानं तुम्हाला 6 ओव्हर्स पाहायला मिळतील, 5 षटकं पाहायला मिळतील आणि 5 स्पर्धात 5 दिवस ठेवले. सुपर 8 आपण काढतोय. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला सुपर 8 चे संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. विशाल पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओव्हर द विकेट्स न विशाल पाटील. समोर बॅट्समन भूषण, त्याला टाकलाय हाफ ट्रॅकर बॉल, त्याने पूल केलाय, आडव्या बॅटनं उडवलाय ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडं मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे वाले भाई तू की रुका, तू भी ठोक. मधून षटकार आला. 3 भूषणला हॅट्रिक साठी संयम. इथे गणेश राठोड आणि दत्ता शिंदे यांच्या वतीने 2424 रुपयाचे कॅश प्राइज. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू आणि प्राइज देखील लागल्या. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केल्या. ऐन मोक्याच्या क्षणाला लास्ट मोमेंटला गोलंदाजानं चाणाक्षपणा दाखवला आणि शेवटचा बॉल टाकलाय स्लो बॉल आणि इथून फसलाय भूषण. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. 1 बाद 44 धावा. क्या बात आहे. आज आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये जेवढे संघ येतात ना या हुतात्मा मैदानावरती जासईमध्ये, मग मुरबी असेल, दिघोडे, तुर्भे, ऐरोली, जासई, करावे, सोनारे, कामोठे, भिंगारी, जावले, या संघानं नेहमी एकच नाव लागलं मित्रांनो की AR एंटरप्राइजेस. म्हणजे अनुप शेठ यांनी नेहमीच या संघाला पुरस्कृत करून दिलं मित्रांनो. असं दमदार नेतृत्व अनुप शेठ पाटील. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक खेळाडू बाद 44 धावा. अद्याप 12 बॉलचा खेळ राहिला आणि चांगल्या स्थितीमध्ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. प्रेक्षक किती मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. अगदी गावचा संघ उतरलाय क्रीडांगणामध्ये आणि गावचे पाठीराखे, गावचे समर्थक आज जासई टीम सोबत मोठ्या संख्येने जोडले गेलेत. नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करूया. आजच्या रात्रीमधील दुसरी लढत. आज मोठा लॉट देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. काल A लॉट, आजच्या रात्रीमध्ये आपण B लॉट पाहतोय आणि त्यामधील पारगाव आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त भातण ही दुसरी लढत देखील आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला विनंती करतोय आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन अलर्ट राहा. याच्यानंतर पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहताय तुम्ही. भूषण म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला सलामीला आलेला बॅट्समन आपण पाहिलात जयदीप म्हात्रे. साईज जरूर स्वस्तामध्ये बाद झालाय, परंतु आता डावाला सावरले दोन्ही खेळाडूंनी. चला विकेट्स मिळतील का. 12 बॉलचा खेळ राहिला. विकेट्स आल्याने तर एक मोठा टार्गेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही खेळाडू प्रचंड चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालेत.
12 बॉलचा खेळ राहिलाय गोलंदाजी ट्रॅकवरती परेश ठाकूर चौथ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट्स. हा देखील आडव्या बॅटने उडवल्या. खूप टप्प्याची गोलंदाजी. फाईन लेग कडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. 2 धावेनं मेघनाथ शेट मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई पोहोचलाय. एक बाद 46 या धावसंख्येवरती. 46 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगलं फास्ट क्रिकेट आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी चांगले मोठमोठे फटके आपल्याला षटकार पाहायला मिळाले बंटीच्या बॅटमधून. भूषण देखील चांगल्या फॉर्म मध्ये आडव्या बॅटनं वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतायत. लाईन चांगली आहे. या बॉलवरती बॅटची एज लागली. डॉट बॉलनं इथून सांगता करत असताना चांगली गोलंदाजी इथे साकारतायत चौथ्या षटकामध्ये परेश. जिंदगी है साहब या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. आज प्रत्येक खेळाडूला हेच करावं लागेल. जिद्द परिश्रम चिकाटीची भाषा ही तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये आज दाखवायची आहे. आलाय समोर बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. हवाई हल्ला ऑन साइडला पुन्हा एकदा तडाखा. दे दनादन फटकेबाजी उडवलाय बॉल सीमा पार. षटकार. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण जरूर करतो हे सांगत असताना जयदीप मात्रे आग ओतले मैदानाच्या आतमध्ये. आता सरळच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर हवाई हल्ला बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 58 धावा धाव फलकावरती लागल्या टीमच्या. बंटी खेळतो 13 बॉल 35 वरती. चला आणखीन एक लॉन्ग ऑन सीमा पार. 3 बॉल 3 षटकार. आज की रात बंटी के नाम. 3 बॉल मध्ये ठोकले. चला चौथा देखील एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट. 4 बॉल 4 षटकार. आज मात्र जासईच्या प्रेक्षकांचीच नव्हे तर संपूर्ण जे प्रेक्षक कमालीची बॅटिंग. 15 बॉल मध्ये 47 वरती नॉट आउट नॉक. अवघ्या 3 धावेची आवश्यकता. 50 धावा कंप्लीट होण्यासाठी जयदीप मात्रेला. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. जासई टेनिस क्रिकेट मधला सुपर खेळाडू क्रीडांगणामध्ये आग ओकताना पाहायला मिळतं. कमालीचे फटके ठोकलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेट. चौफेर बॅटिंग करू लागलाय बंटी. आणि आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ही चर्चा 50 व्हायला हव्या. 47 वरती पोहोचलाय. शेवटचं षटक विशाल पाटील. अंतिम षटकामध्ये विशाल आलाय. ओ त्यानं टाकलाय पहिला बॉल यॉर्कर. स्ट्राईक द्यायची बंटीला. रनआउटचा धोका. बॉल थ्रो केला नाहीये त्यामुळे डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूचे सांगता 5 बॉलचा उर्वरित खेळ. धाव फलकावरती प्रचंड धावा आता जमा झाल्यात. तब्बल 70 धावा. घरच्या मैदानामध्ये आपल्या नावाची दादागिरी. फलंदाजांची दहशत. क्रीडांगणाच्या आतमध्ये 70 बनवल्यात. 5 बॉलचा खेळ राहिलाय. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळले. फटका चांगला एका टप्प्यानं फिल्डरला बीट करून बॉल जाईल सीमा पार. 4 रन. समोर आले.
74 धावा धावफलकावरती जोडल्यात. घाम फोडलाय गोलंदाजांना, आक्रमण केलंय, दहशत माजवलंय फलंदाजांनी आणि आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी प्रेक्षकांना भाग पाडलाय. व्हॉट अ बॅटिंग. सरळच्या दिशेनं कॅचची संधी, कदाचित बॉल सोडला. इथे फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडू शकले नाहीत. वेगाने बॉल होता. गोलंदाज आपण विशाल पाटीलला पाहतो. एक सिंगल. चला स्ट्राईक वरती बॅट्समन आलाय जयदीप म्हात्रे. 15 बॉल 47 धावा. 3 धावेची त्याला आवश्यकता आहे आणि इथून अर्धशतक कंप्लीट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. आतापर्यंत एकच अर्धशतक खेळाडूंनी या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये पाहिलंय. दुसरं अर्धशतक प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. इथून 3 धावेची आवश्यकता आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चला वाट पाहूया थोडीशी आणखीन. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. उरले 3 बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जयदीप म्हात्रे आक्रमक फलंदाज, प्रचंड चांगली बॅटिंग केली या मैदानामध्ये आणि तुटून पडलाय गोलंदाजांवरती. आक्रमण त्यानं दाखवलंय गोलंदाजांना. 47 वरती 16 बॉल 47 धावफलकावरती धावा झाल्यात जवळजवळ 75 धावा. 75. ओ मिस टायमिंग घ्या. फटका फसला. फिल्डर दूर आहेत. लॉंग ऑफ वरून वेगाने येत आहेत. एक झाले पूर्ण. भूषण धावतात बॉल मागे. यस परंतु दुसरी धाव घेत असताना भूषण होतील. धाव बाद. दुसरा धक्का लागलाय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासईला. पाहिजे पारितोषिक आलंय सना भंगारवाला यांच्याकडून बंटीच्या बॅटिंगसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. चांगली बॅटिंग करतोय बंटी. आग ओतले मैदानाच्या आतमध्ये. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आणि तशाच पद्धतीचा संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. बंटी जयदीप म्हात्रे कमालीची फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल शेवटचा बॉल राहिला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रामधील शेवटचा बॉल. 48 वरती बॅटिंग करतोय. 2 धावेची आवश्यकता. उडवला बॉल. हवाई हल्ला. टाळ्यांचा गजर सुरू आहे कारण बॉल चालला सीमा पार. घरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांना मानवंदना देत असताना बंटी रखून में उबाल जब तक जवानी है. जयदीप तेरे इस बल्लेबाजी की तो जासे की पब्लिक दीवानी है. आणि आज ते क्रीडांगणामध्ये त्यानं दाखवून दिलाय. घरच्या मैदानामध्ये अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळालं. बंटीच्या बॅट मधून 18 बॉल 54 धावा. धाव फलकावरती धावा लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मेघनाथ शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई 82 धावा. मॅच जिंकण्यासाठी काढाव्या लागतील 83 धावसंख्येचं आव्हान बेलदरवाडा टीमला. नावा 11 बेलदरवाडा आणि त्यांच्या विरोधात मेघनाथ शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई 30 बॉल आणि त्यामध्ये मोठं टार्गेट